महादेवांना शिवमूठ घालतो प्रत्येक सोमवारी, कधी तांदळाची मूठ घालतो, कधी आपण तिळाची शिवमूठ घालतो. मग ह्या मूठींचं वैशिष्ट्य काय असतं? बघा, आता लॉजिकली जर आपण बघितलं ना, खरं तर आपली हिंदू संस्कृती जी चालत आली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे, कारण त्याला वैज्ञानिक कारण आहे. पण त्यावेळेला विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या हे सगळं करत आलेलो आहे. पण आताची पिढी अशी आहे की त्यांना सगळं व्यवस्थित समजून लॉजिकली त्यांना समजलं तर ते फॉलो करतात, नाहीतर नाही करत. पण आपण कसे होतो, आमचं जे जनरेशन होतं, आईने सांगितलं हो, आजोबांनी सांगितलं हो. त्याचं कसं आहे की आता समजा आपण तांदूळ घेतले तर तांदूळ म्हणजे काय, तर अक्षता. आपण काही अर्धे मुर्धे तांदूळ शिवाला वाहत नाही किंवा कोणत्याही भगवंताला किंवा कोणत्याही देवाला आपण ते वाहत नाही, आपण अक्षता अर्पण करतो. मग अक्षता हा प्रकार काय, न क्षती इति अक्षत, म्हणजे जे मोडलेले नाहीत, जे तुटलेले नाहीत ते अक्षत. मग हे अक्षतांची एवढी छान परंपरा आहे ना आपल्याकडे की आपण वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकतो. आता वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकतो. मध्ये बरंच काही आलं होतं की तांदूळ कशाला वाया घालवता, तुम्ही फुलं टाका. पण याला शास्त्रीय कारण आहे आणि खूप सुंदर असं कारण आहे की बघा, भाताचं रोपटं तुला माहित असेल की कसं होतं. तर भात लावतात एकीकडे आणि ते रोपटं जे लावणी असते, मग लावणीच्या वेळेला ते रोपटं काढलं जातं आणि ते दुसरीकडे लावलं जातं आणि हिथून जे उगवलेलं रोपटं इथे लावलं जातं, तिथे ते बहरतं. असे तांदूळ आहेत. म्हणजेच काय, तर ज्यांचा खरोखर विवाह होत नसेल, जमत नसेल, अडचणी येत असेल किंवा होतात, होईपर्यंत परत काहीतरी होतं, यांनी खरोखर तांदूळ म्हणजे शिवामुठीचे उपवास तर आहेत, पण त्यांनी 11 सोमवार तरी केवळ तांदळाची मूठ वाहून शिवाची उपासना केली पाहिजे. का, तर ती मुलगी जी आहे ती माहेरी वाढते आणि सासरी जाऊन ती स्वतःचं घर बहरते. म्हणून अक्षता वधूवरांच्या डोक्यावर टाकतात. मग हे 11 सोमवार आपला असं आहे का की हे श्रावण महिन्यातच केले पाहिजे? श्रावण महिन्यापासून सुरू केलं तर जास्त चांगलं, कारण नंतरचे सगळे जे आपले महिने आहेत ते अतिशय पवित्र आहेत. चातुर्मासच आहे, भाद्रपद आहे, नंतर अश्विन येतो, त्यामुळे 11 सोमवार पटकन होऊन जातात. कोणतंही व्रत म्हणजे 16 सोमवाराचं व्रत म्हटलं तरी ते श्रावण महिन्यापासून सुरू केल्यास जास्त व्यवस्थित होतं. त्यासाठी शुद्धीचा महिना सुद्धा म्हटलं, कारण ऑटोमॅटिकली आपलं शरीर पवित्र होतं, शुद्ध होतं आणि ती एकदा ती मानसिकता तयार झाली. कारण आता आपण मगाशी ऐकलंच की मानसिकतेसाठी सुद्धा सोमवार करतो, मग ती मानसिकता सुद्धा ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होत जाते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग साध्य होतात. अजून कोणती मूठ म्हणजे आपण म्हणजे तीळ आहे, अजून कोणत्या मूठी आपण? आता तांदूळ झाले, मूग. आता मूग पर्टिक्युलर आपण हिरवे मूग वाहतो. आता हिरवा हा जो रंग आहे हा रंग निसर्गाचा आहे. निसर्गाचा रंग आहे. आपण जर विचार केला तर नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत, आता आपण पाहतोय की विमान कोसळतंय, पूर येतोय, झाडं पडतायत, वीज पडते कोणावर तरी, मग या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी हे हिरवे मूग कामी येतात. म्हणजे जर आता आपल्याला असं वाटत असेल, मला खरं तर काय सांगायचं की तुम्ही फक्त श्रावण सोमवार असं धरा, पण त्या श्रावण सोमवारपासून किमान 11 सोमवार, मग जर तुम्हाला या आपत्तीतून किंवा कोणाच्या घरी असे लोक गेलेले असतात, अपघाती गेलेले असतात किंवा पुरात वाहून गेलेले असतात, नाही का, अशा बऱ्याच घटना घडतात. लोक धबधब्यावर जातात, तिथे वाहून जातात. ही नैसर्गिक घटना आहे. याच्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर या ज्या मृत्यूसमयी अशा प्रकारे जे मृत्यू येतात ज्यांच्या घराण्यामध्ये, त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रीने किंवा पती पत्नी दोघांनी हे व्रत करावं. हिरवे मूग 11 सोमवार हिरवे मूग शिवाला अर्पण करावे. नंतर आलं तीळ. तीळ हे तर आपल्या स्निग्धतेचं प्रतीक आहे. एकमेकांमध्ये दुरावा वाढत असेल, स्निग्धता म्हणजे काय, जवळीकता, एकमेकांच्या जवळ येणं. तर घरामध्ये तंटे वगैरे होत असतील किंवा कुठल्याही गोष्टीवरून वाद होत असतील, तर मग ते जमिनीचे वाद असतील, कुठलेही असतील, तर त्यांनी तिळाची उपासना करावी जसे सांगितल्याप्रमाणे. नंतर जव आहे. जव तर माहिती आहे की जव आपण कशासाठी खातो, तर जव असा पदार्थ आहे की आपण हल्ली ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा सरळ सोपं आहे ना, की बाबा आपल्याला असं वाटत असेल की आरोग्यासाठी आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल किंवा वारंवार आरोग्य बिघडत असेल किंवा वजन वाढत असेल वारंवार, तर हे व्रत. जवस हे
5व्या सोमवाराला तर जवसाची वेळ येते, पाळी येते. तर जवस हे सुद्धा एक वेगळं धान्य आहे. ते सुद्धा सर्व प्रकारच्या फायद्यासाठी जवस हे आपण करू शकतो. म्हणजे खरं तर हे खूप सुंदर असे उपाय आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलेले. मग फक्त मूठच आपण अर्पण करायचं की व्रत करायचंच 11 सोमवार? हा, उपवास धरायचा ना. उपवास तुम्ही एकभुक्त उपवास धरायला हवा. कारण का तुम्ही काही खाल आणि शिवाला मूठ अर्पण कराल, त्याला काही अर्थ नाही ना. म्हणून एकभुक्त राहायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. ज्यांना जमत नाहीये त्यांनी निदान फराळाचे पदार्थ खाल्ले तरी हरकत नाही. हो.